नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज भाजीला काहीच नाही, टेन्शन आले आणि काय भाजी करायची तर प्रश्न पडला. तर नक्कीच आपल्या घरामधल्याच सामग्रीमध्ये पटकन झटपट भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर इथे पहा, घेतलेले आहे मी कांदे. तर घरात तर कांदेच असतातच हमेशा. तर कांदे 4-5 घेतलेले आहेत आणि तव्यावरची भाजी करणार आहे आज मी. पहा, खूप जबरदस्त, खूप टेस्ट आहे तिला. आणि काय भाजी करते तुम्ही पहाच आता. आता ही कांदे मी छान चिरून घेणार आहे. तुम्हाला मोठे चिरायचे तर मोठे चिरू शकता, बारीक चिरायचे तर बारीक चिरू शकता. कांद्याची पद्धत कापण्याची दाखवते तुम्हाला आणखीन एक वेगळी स्टिक थोडीफार. कसे कांदे कापल्यावर बारीक होतात, कसे कापल्यावर नाही होते. आता हे असे चिरलेले आहेत पहा, मी तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ पुढे. असे चिरले एकसारखे कांदे कापले जातात आणि बारीक तुम्हाला जेवढे बारीक करायचे तेवढे करू शकता. तर मला ही साईज कांद्याची हवी आहे मला, म्हणून मी ही साईज केली आहे. तर तुम्हाला कितीही बारीक केलं ना तरी करू शकता, का की तुम्ही असं एकदम बारीक केले तर भेळीत वगैरे घालतो आपण. आणि दुसरे जरा मोठे केले तर फोडणीला कामाला येतात, आणखीन मोठे केले तर मसाले भाजण्यास कामाला येतात. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कांद्याचा वापर करायला लागतो घरामध्ये आणि त्याच पद्धतीने करतो. आता दुसरी पद्धत दाखवली बघा. आता अशी नाही, हे 2 पद्धत दाखवते तुम्हाला पहिली आणि मग दुसऱ्या अजून एक दाखवते. तर हे एकच पद्धत, 2 कांदे कापून दाखवलेले आहेत तुम्हाला मी. अशा पद्धतीचे सहजरित्या कांदे कापून होतात. काही काही गोष्टी असतात ना अशा खूप घेण्याजोग्या असतात, त्या लक्ष देऊन पाहायला लागतात. तर आपल्याला लक्षात येतं का हे असं केल्याने असं होतं, तसं केल्याने तसं होतं. तर व्हिडिओ संपूर्ण पाहत जा मैत्रिणीनं. छोटे व्हिडिओ असतात, मोठे नाही एवढा व्हिडिओ, पटकन होणारा पण आहे. आता दुसरा एक कांदा कापून दाखवते तुम्हाला. हा कांदा घेतला, हे बघ असं करायचं, नुसती कट मारायचं त्याला आणि हे असं घ्यायचं. हे बघ एकदम बारीक कांदा कापला जातो मस्त. पाहिलं किती वेळ लागलो कांदा कापायला. लगेच होतं आहे, काही वेळ लागत नाही किंवा काय नाही. ज्या प्रकारे तुम्हाला कापायचं, किती बारीक झालेला आहे, आपल्याला हवी तोच झालेला आहे कांदा, असाच हवी आपल्याला कांदा. अजून बारीक करायचं तर अजून बी बारीक करू शकतो, ह्याच्यावर मोठं करायचं तर मोठं करू शकतो. आता मी तव्यावर करणार आहे, झटपट करणार आहे. लोखंडी तवा आहे, 1 चमचाभर मी तेल टाकलेलं आहे. पहा आता, झटपट भाजी पण खूप चविष्ट भाजी. तुम्ही टिफिनसाठी बी वापरू शकता किंवा मुलांना टिफिनसाठी, स्वतःला टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी ही भाजी फार अप्रतिम आहे. फार टेस्ट आहे. कमी सामग्रीमध्ये घरात काहीच नाही आणि पटकन करायचे काहीतरी, तर ही भाजी तुम्हाला खूप उपयोगी पडणारी आहे. आता मोहरी टाकलेली आहे, लगेच जिरं टाकून घ्यायचं. दोन्ही पण छान फुलून द्यायचे आपल्याला. हे तडतड वाजून झालेले आहे आता बऱ्यापैकी. आता आपण कांदा टाकायचा त्याच्यात. अजून थोडंसं वाजू द्या मला, का की मोहरी वाजली पाहिजे पूर्ण, तरच मग ते नाहीतर टसटस लागते. तर इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि हा कांदा कापलेला हा टाकायचा. छान परतून घ्यायचा कांदा. थोडासा ट्रान्सपोर्ट झाला ना कांदा, मग आपल्याला दुसरं प्रोसेस करायची. सुट्टा झाला पाहिजे, मग दुसरं प्रोसेस करायची. ट्रान्सपोर्ट झालेला आहे आता बऱ्यापैकी. आता मी लसूण टाकते. लसूण जरा टेचून घ्यायचा आणि नंतर तो टाकायचा. आता मी डाळ भिजत घातली होती, चण्याची डाळ. तिला मी 1 तासभर भिजत घातली होती आणि तासभराने तुम्हाला ती डाळ अशी अशी टाकायची त्याच्यात. आपल्याला त्याच वेळेस कसं टेन्शन येतं का, चला काय भाजीला करायचं बाबा, टेन्शन आलं, मग त्यावेळेला लगेच डाळ येतं लक्षात. डाळ भिजत घातली, डाळीला एक अर्धा तास 1 तास भिजत ठेवलेलं आहे आणि नंतर मग
त्याची प्रोसेस चालू केलेली आहे. आता 1 चमचा लाल तिखट टाकलं, 1 चमचा धने पावडर टाकली, अर्धा चमचा गरम मसाला टाकला, अर्धा चमचा हळद टाकली आणि हे मिक्स करून घ्यायचं. अगदी साध्या सोप्या पद्धतीतला हा आहे मसाला बघा. आणि ह्याला एवढा रंग छान येईल ना. आता पहा तुम्ही, मस्त डाळ कांदा म्हणतात याला. तर हा डाळ कांदा तव्यावरचा एवढा अप्रतिम लागतं ना, विचारू नका. तव्यावर करायचा मात्र, लोखंडी तव्यावर. फार सुंदर लागतो, फार छान. अगदी टेस्ट. आपण 1 भाकरी खात असले तर 2 जरूर खाणार, किंवा 2 चपात्या खात असले तर 4 जरूर खाणार. अशा तऱ्हेने सुट्टा एकदम मस्त झालेला आहे. पहा किती रंग सुंदर आलेला आहे. आणि साध्या सोप्या पद्धतीत अगदी झटपट होणारा हा डाळ कांदा नक्कीच पहा तुम्ही. मीठ घालायचं आणि मस्त परतून घ्यायचं इकडून तिकडे तिकडून इकडं. हे बघा, बिना पाणी वापरता, बिना सगळं करता हा मस्त शिजतो आणि चवीला खूप छान लागतो. टिफिनसाठी बी योग्य आहे, किंवा तुम्ही बाहेर कुठे फिरायला गेले तिथे नेला. 1 दिवसाच्या कामाचा आहे, म्हणजे सकाळी केलं संध्याकाळपर्यंत आरामशीर राहू शकतो असा आहे तो. जरासुद्धा खराब होणार नाही किंवा काय नाही. टेस्ट वाढणार उलटी, पण कमी नाही होणार. थोडंसं झाकून ठेवायचं, मुरून द्यायचं. वाफ बंद होऊन द्यायची त्याला बंद. वाफ धरल्यानंतर पुढचं प्रोसेस करायचं. हे बा आता मी ठेवलेलं होतं 1 मिनिटभर आणि ह्याला आता पलटी करते. तेल सुटलेलं आहे, आपला झालेलाच आहे जवळजवळ. पहा कसा चमचमीत दिसतोय ना, किती रंग छान दिसतोय आणि सुट्टा फडफडीत झालेला आहे एकदम. काही वापरले त्याच्यात पहा मैत्रिणीनं, काहीच नाही वापरलं. लाल तिखट, धने पावडर, जिरं पावडर नाही, हळद पावडर, गरम मसाला थोडासा, कांदा, डाळ एवढंच लागलं आपल्याला, काही लागलं नाही. मीठ टाकायचं चवीनुसार, 1 पळीभर तेल घालायचं का मस्त चमचमीत हा डाळ कांदा तयार होतात तव्यावरचा. ही तव्यावरची भाजी, तुम्ही कुठलीही भाजी करा, तुम्ही एखादी भाजी केली चटपटीत तर तव्यावर करा, फार छान लागते. हा दिसायला देखणं दिसतं खूप सुंदर, आणि चवीला तर विचारू नका. नक्कीच करून पहा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण. बऱ्याच मैत्रिणी करत असणार हे, बरेच लोकांना माहीत आहे हा डाळ कांदा म्हणजे काय असतं. ज्याला माहिती आहे त्यांनी कराच, या पद्धतीने करा. ज्याला नाही माहीत त्यांनी जरूर करून पहा. अगदी चमच्याने खावंजोगं झालेलं आहे. किती रंग पहा काय त्याला आलेला आहे मस्त. भरून पण झालेला आहे माझा बऱ्यापैकी. आणि दिसतंय मस्त मात्र. पहा लगेच खायला घ्यावं असं वाटतं. पाहिलं काय दिसतंय भारी वाटतं ना. तुमचं पण मन झालं ना लगेच खायला घ्यावं म्हणून. तर चला मैत्रिणी, नवीन वेगळं काहीतरी घेऊन येते. बाय.